BG1च्या आशा मात्र RRW ची ट्रॉफी जिंकण्याची सीझन 3 ची ती मात्र कुठेतरी धुसफुसतोय असं दिसतोय, कारण त्यांच्याकडे फसलो आणि अंकुश तरटे सारखे महान खेळाडू आहेत आपल्याकडे, सांघिक म्हणून बघितला जातोय तोच तो तुषार शर्मा 0 धावसंख्येवरती बाद होतोय. संघाला मात्र कुठेतरी दडपणात होतोय. अंकुश तरटेची वाखाणण्यासारखी गोलंदाजी, टच्चू गोलंदाजी. Requesting BG1 to send the 12th man. Requesting BG1 to send the 12th man in the commentary box. आशुतोष दुसरा चेंडूचा सामना करेल. आशुतोष मात्र पुन्हा एकदा दडपण आणतोय आशुतोषवर. अंकुश तरटे आणि निर्धाव चेंडू होतोय. निर्धाव चेंडू 2 चेंडूच्या मोबदल्यात 1 बाद 0 अशी धावसंख्या ती BG1 संघाची. कुठेतरी जखडून ठेवलं ते अंकुश तरटेने. सिद्धिविनायक ऑर्चिड संघाचा जो अष्टपैलू पोलीस अधिकारी असलेला अंकुश तरटे हा मात्र कुठेतरी जखडून ठेवतोय. 2 चेंडूच्या बदले 1 बाद 0 अशी धावसंख्या BG1 ची. पुन्हा एकदा यॉर्क मध्ये चेंडू होतोय, सरळ धरला जातोय, बघू धावबाद होतोय का बघायचा आहे. परंतु तजेंदर तेवढा चक्का आणि 1 धावेने खातं उघडलं, कारण 3 चेंडूच्या मोबदल्यात 1 अशी धावसंख्या, 1 बाद 1 BG1 संघाची धावसंख्या. कुठेतरी दडपणात बॅकफुटवर आणणारा संघ हा BG1. मोठा उलटफेर आहे, कारण पहिल्याच बॉलवर जर तुमची महत्वाची विकेट जाते, तुमचा आधारस्तंभ त्याची विकेट जाते, तर टीमवर प्रेशर येणं स्वाभाविक आहे. आणि तेच आपण आता इथे पाहायला मिळतं सुद्धा आहे. तरटेची अतिशय अचूक गोलंदाजी, ज्याचा परिणाम स्वरूप BG1 थोडासा प्रेशर मध्ये असलेला तजेंद्र हा फलंदाजी आहे BG1चा. पुन्हा एकदा डाव्याष्टीच्या बाहेर जातोय चेंडू. पंच त्याला स्क्वेअर घोषित करतायत. स्क्वेअर मध्ये एक्स्ट्राज मध्ये अवांतर रूपाने धावसंख्या मिळतोय. काय धाव होतोय ती 2 अशी ही धावसंख्या BG1 ची. चौकार आणि षटकार मारणारे फलंदाज मात्र बाद होत आहेत. आणि एक्का दुक्का से BG1 का काम चल रहा है. ओ भूमी रियालिटीचे तसेच भूमी गार्डनचे चेअरमन मात्र निराश दिसत आहेत. ते एक चांगले क्रिकेट शौकीन क्रिकेट प्लेयर आहेत, हे मात्र त्याची कामगिरी आहे. दरम्यान पुढचा चेंडू अंकुश तरटेचा फुल टॉस पद्धतीचा चेंडू होतोय. तजेंदर चेंडू संपलू शकला नाही, परंतु पुन्हा एकदा बॅट्समनचे ड्राईव्ह करून फॉलो थ्रो मध्ये येतोय. अंकुश तरटे मात्र कुठली चुकी न करता पुन्हा एकदा निर्धाव चेंडू करतोय. धावसंख्या मात्र स्थिरावलेली ती BG1 संघाची. हा अतितटीचा सामना असेल. या अतितटीच्या सामन्यात मात्र अंकुश तरटे हवी होतोय. पुन्हा एकदा यॉर्क पद्धतीचा चेंडू होता, प्ले केला, चेंडू बाद होते का बघायचा आणि हा जातोय सीमारेषा बाहेर. खणखणीत पहिला चौकार. हा कैच असू शकला असता, ये कैच रह सकता था, लेकिन मिस जजमेंट हुआ हा फील्डर से. अगर थोड़े आगे आते थे तो शायद ये कैच लपक सकते थे. परिणाम कैच दूर था और ये गेंद 4 रन के लिए. दरम्यान 5 चेंडूच्या मोबदल्यात चौकार मिळतोय. चौकाराने काय होईना धावसंख्या झपकन वाढतोय. 6च्या घरात जातोय ती BG1 संघाची. आता मात्र BG1 ला थोडेफार अशा तजेंदरची बॅट जर तलपली तर चमके शिवबाची तलवार, तशीच चमके तजेंदरची तलवार याच्यात आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा तजेंदर निगाहे गई निशाना कहा वही गेंद गई. और पहला ओवर खत्म होने के बाद 6 रन 1 खिलाड़ी के नुकसान पे. डीजे बॉलिंग बहुत ही सटीक है, तो बैट्समैन को सोच समझकर खेलना पड़ेगा. हर एक बॉल पर शॉट मारने की जरूरत नहीं है. बॉल को देखकर परखकर आपके शॉट्स को चुनना होगा अगर आपको रन संख्या अच्छी करनी है और विकेट्स को भी बचाना है. एसोसिएट इंटीरियर विजय तरटे साहब काही या तहे दिल का स्वागत. बघूया कुठेतरी बॅकफुटवर गेलेला संघ भूमी गार्डन दिसतोय, कारण खेळाची नीती आहे त्याच पद्धतीने खेळला जातोय. मात्र आशुतोष मात्र चेंडू खर्च करतोय आणि धावा काय जमवत नाही. आशुतोष नितेश सांघिक दुसरा व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो. राईट हँड ओव्हर द विकेट समोर येतो. एक या धावसंख्येवरती खेळणारा तो फलंदाज आशुतोष. पहिल्या हाणामारीच्या षटकात मात्र 6 धावा आणि 1 गडी बाद झाला. तो मोठा फलंदाज बाद झाला तो तुषार शर्मा मन्नी. आता मात्र आशुतोष आपली स्टाईलने मात्र खेळतोय. धावा किती जमवायच्या हे त्याच्याकडे लक्ष असेल संघाचं, कारण
संधीचं सोनं करणं हेच क्रिकेटचा इतिहास आहे, पण तसा आशिष करतोय का ते बघायचंय. दरम्यान नित्याश राईट हँड होतोय का फुल टॉस मध्ये चेंडू, मात्र संधीचं सोनं न करता कार्पेटच्या दिशेने हा चौकार मिळतोय. नशिबाचा चौकार. डीजे सॉरी नो बॉल होता आणि हा चौका. धावा मिळत आहेत मात्र 5. या 5 धाव्यांनी संघाची धाव संख्या होतोय ती. अंपायर काय डिसिजन. नो बॉल नाही आहे ना. नाही चला चुकी होतोय, माणूस आहे, माणसाकडनं चुकी होणारच. दरम्यान एक चेंडूच्या मोबदल्यात 10 धावा जमल्या. नितेशाचा पुढचा चेंडू सांघिक दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा तटवण्याचा प्रयत्न. निघाय गई निशाना कहा. तजेंदर एक धाव सच सोरटी धाव घेण्याचा करण्याचा प्रयत्न होता आशुतोषचा, मात्र तजेंदर त्यासाठी कॉल करत नाही, कॉल देत नाही. त्याचा मात्र घाम्याघा भोगायला लागतोय तो बीजीवन संघाला. आणि बीजीवन संघाची धाव संख्या मात्र निर्धाव चेंडूनी स्थिरावलेली ती धाव संख्या बीजीवन संघाची. हर एक बॉल को शॉट मारना जरूरी नहीं, बॉल की क्वालिटी को देखकर खेलना होगा बैट्समैन को, क्योंकि डॉट्स बॉल अगर ज्यादा गिरेंगे तो डेफिनेटली प्रेशर आएगा. बढ़िया फील्डिंग. मिसफील्ड हुई, मिसफील्ड, ये दूसरी मिसफील्ड और 2 रन इस बीच बैट्समैन ने दौड़ लिए. फील्डिंग का स्तर इस टीम का पिछले मैच में अच्छा था, 2 अच्छे कैच भी पकड़े थे, लेकिन आज दबाव बिल्कुल साफ दिखाई दे रहा है और फील्डिंग का स्तर जो है वो थोड़ा कम होता जा रहा है. नितीन पुढचा चेंडू टाकण्याचे सज्ज. समोर दिसतोय तो लेझी पेअर म्हणून बोलला जातोय, तोच तो आशुतोष. कारण 2 धावाचे 3 धावा कन्वर्ट करायला पाहिजे होत्या, त्या पद्धतीने तो करत नाहीये असा दिसतोय, आम्हाला वाटतोय क्रिकेटची भाषात. दरम्यान पुढचा चेंडू आता मध्ये तटवण्याच्या प्रयत्नात यशस्वी होतोय का बघायचं. झेल जीवनदान मिळला जातोय आणि हा जीवनदानाचा फायदा किती आशुतोष उठवतोय तेच बघायचंय. आणि 1 धाव मिळतोय आणि जीवनदानामुळे 1 धाव सहजरित्या मिळतोय. संघाची धाव संख्या होतोय ती 13. कुठेतरी 13 वर जातोय तो संघ. एक कैच ड्रॉप हुआ है और इसका खामियाजा शायद ये महंगा गिरेगा कि नहीं ये तो वक्त बताएगा, लेकिन जो फील्डिंग है उसे जरूर सोचना होगा कि फील्डिंग का स्तर किस तरह से बड़े अगली गेंद के लिए तैयार. और ये बढ़िया सा बॉल था, यॉर्कर करने की कोशिश की थी, बराबर बैट और बॉल का कोई कनेक्शन ही नहीं, सीधा विकेट कीपर के दस्तानों में. दरम्यान शेवटचा चेंडू. धावा मात्र 13. बीजीवन संघाच्या चेंडू कुठे टाकतात, बॅट कुठे फिरवली जातोय हेच काही समजत नाही असं दिसतंय फलंदाजांना. मात्र नितीनचा पुढचा चेंडू, नितेशाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा तटवला. बघूया स्टेट ड्राईव्ह करण्याचे प्रयत्न यशस्वी झाले. अंकुश तटे चेंडू खाली जातोय, मिसफील्ड होतोय, चौकार होतोय का बघायचा. हा मात्र तजेंदरचा खणखणीत दुसरा चौकार. डीजे चला चुकी झाली असेल तर माफ करा, कारण तो खेळाडूने आपले चौकन्य भंडारा उधळावायची असेल तर ही मॅच जिंकायलाच पाहिजे हे नक्कीच दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच असेल. मदरवुड से वैभव गुप्ता यांनी अतिथी कक्षात यायचे. बघूया फजलू हा एक नाव फलंदाज, नामी गोलंदाज असा असलेला गोलंदाज तो फजलू. सेंट जोसेफ संघाचा हा लेदर क्रिकेटचा कोच असलेला हा फजलू सिद्धिविनायकसाठी मात्र तारणहार ठरणारा हा गोलंदाज. बघूया आशुतोष त्याचा कसा सामना करतोय तेच बघायचं. आशुतोषला धावा कन्वर्ट करायला लागतील. विजयासाठी 13 धावा फक्त दिले 2 षटकाच्या मोबदल्यात. मोठा मासा काय नाही गारद झाल्यानंतर अशी फलंदाजी आपली कमकुवत होतोय. 5
4 षटकांचा सामना असलेला सामना दरम्यान पुढचा चेंडू यॉर्क मध्ये चेंडू त्याच पद्धतीने चेंडू तटवलाय, परंतु सहजरित्या कार्पेटच्या सारणी एक धाव मिळतोय. एका धावेने काय होईना संघाची धावसंख्या होतोय ती 18. मदरवुड से स्पॉन्सर्स वैभव गुप्ता यांनी अतिथी कक्षात द्यायचंय. हमारे मेन स्पॉन्सर्स मदरहुड हॉस्पिटल के मिस्टर कनिष्क आए हैं, मिस्टर फौजान आए हैं. वी लाइक टू प्लीज वेलकम देम ऑन द स्टेज. सर प्लीज हैव अ सीट. And they have also brought very special thing. Mr. Fauzan will tell on the innings break. चला सामन्याकडे बोलूया. स्पॉन्सर शिवाय काही स्पर्धा होत नाही. आताच हे आहे स्पॉन्सर लागतातच स्पर्धेला येतो. एवढे भव्य दिव्य असं आयोजन करायचं असतंय, त्याच्यामुळे स्पॉन्सरची भूमिका ही महत्वाची असतोय. RRW would like to thank Motherhood, Mr. Vikas Vaibhav Gupta for their Mr. Tanish and Mr. Fauzan for their valuable support. Without them, the success of this tournament is not possible. Once again, thank you very much for your valuable support. चला सामन्याकडे तजेंदरने मात्र फजलूच्या चेंडूवर चढवला. तोपर्यंत एक धाव का होईना 2 धावेने मात्र धावा कन्वर्ट केल्या जात आहेत. 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडतोय. संघाची धावसंख्या होतोय ती 24. संघाची धावसंख्या होतोय ती 24. फजलू याचा पुढचा चेंडू समोर आहे. तो तजेंदरची बॅट मात्र आता तलपलेली दिसतोय, कारण फजलू याच्यावर हवी होतोय. तो तजेंदर पुन्हा एकदा आता मात्र लेग स्पिन करण्याच्या प्रयत्नात चेंडू सरळ जातोय. तो थायपेट डेड बॉल डॉट बॉल ना डेलिवेट. चला फजलू मात्र लेग स्पिन करण्याच्या प्रयत्नात पूर्णपणे चुकतोय आणि तजेंदर मात्र नोबॉलची हे करतोय, दाद मागतोय, परंतु पंच त्याला डेड बॉल हा डेड बॉल बोलतो ना मी. नो रन. इस पर जो रन लिया था वो रन नहीं है, क्योंकि ये डेलिब्रेटली छोड़ा गया था जो लगा था अंपायर का निर्णय. चला फजलूचा पुढचा चेंडू आता मात्र तटवलाय. काही वेळ चेंडू मिडॉक्सच्या हवेत झेल होतोय का बघायचंय, परंतु हा सीमा रेषा बाहेर जाणारा तजेंदरचा षटकार और ये 6 रन. फजलूला षटकाराने मात्र धावसंख्येला भर पडतोय. धावसंख्या होतोय जातोय ती 30च्या घरात. तजेंद्रची बॅट तलपली दिसत. आता मात्र कलाच्या साऱ्याने मोडलेला चेंडू कला असतो त्याच मनगटाच्या दरावर मोडलाय. एक धाव साधारण मिळतोय आणि मला तरी वाटतोय एकाच धावेवर समाधान मारा लागतोय. स्ट्राईक रोटेट करतोय तो तजेंदर आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 31. एक गड्याच्या मोबदल्यात हीच खऱ्या वृत्ती असतोय, कारण धावा जमवायच्या असतात. त्या धावा जमण्यात मात्र कुठेतरी बिजीवन आणि संघाला मात्र अडचणीत आणला तो अंकुश तरटे आणि त्याचा सहकारी गोलंदाज असलेला तो 2 नंबरचा गोलंदाज तो नितेश यानं. मात्र 3ऱ्या षटकात मात्र फजलू हा मागडा ठरला आणि मागड्याचा फायदा बघायला तो तजेंदर आणि बिजीवन संघाला. दरम्यान पुढचा षटक घेऊन येतोय तो गिरीश. बघूया समोर आहे तो तजेंदर. गिरीश फुलटॉस पद्धतीने चेंडू काही वेळ चेंडू हवी स्थिर होतोय. तजेंदर काय दिसतोय ते बघायचंय आणि झेल होतोय का. फजलू मात्र जीवनदान मिळतोय तजेंदरला. काफी ऊंचा कैच था, काफी चेज किया फजलू ने, लेकिन चेज करते समय ड्रॉप हुआ और धाव संख्या मात्र एक मिळतोय. रन में संतुष्ट करना पड़ा. एक ही रन पे संतुष्ट होना पड़ा. आणि एका धावेने काय होईना संघाची धाव संख्या होतोय ती संघाची धाव संख्या होतोय ती 31. धाव संख्या होती 32.
दरम्यान आशुतोष गिरीश चेंडूचा सामना करेल. ऑलराऊंडर फलंदाज असल्या गिरीश आता मात्र यॉर्क मध्ये चेंडू टाकतोय, मात्र सरळरित्या एक धाव मात्र रोखू शकत नाही. एका धावेने का होईना संघाची धाव संख्या होतोय ती 33. 1 बाद 33 अशी धाव संख्या ती BG1 संघाची दावेदार म्हणून मानले जातोय या सीझनचे RRWचे ते संघ मात्र अंकुश तर्टे अँड कंपनी त्याला मात्र रखडून ठेवण्याचं काम करते ते अंकुश तर्टे अँड कंपनी. सिद्धिविनायक ऑर्चिड दरम्यान तजेंदर साठी गिरीश पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आता मात्र यशस्वी तर झालाय. मला एका धावेवर समाधान मारायला लागेल, दुसऱ्या धावीचा प्रयत्न करतोय का बघायचा आहे आणि दुसरी धावी सहजरित्या पूर्ण होतोय का बघायचंय. पंच आमचा निर्णय काय सांगतायत. और ये शायद बड़ी गलती है क्योंकि बेल्स बाहर निकले कि नहीं अंपायर चेक कर रहे हैं, रनआउट है या नहीं ये चेक कर रहे हैं. धावा किती 2 धावा मिळत आहेत. 2 धावेने धाव संख्या मात्र ही चिकाटी पहिल्याच आशुतोषने आणि तजेंदरने दाखवली असती तर धावा मात्र 40च्या घरात गेल्या असत्या. आता मात्र धावा होत आहेत त्या 35. ये सबसे बड़ी गलती है क्योंकि रनआउट बहुत आसान रनआउट था. ये चूके है, कश्मकश थी, बिल्कुल बैट्समैन दूर था, हाथ में बॉल था और स्टंप नजदीक थे, लेकिन यह गलती हुई. देखना है गिरीश कि पुढचा कितना- चेंडू आता मात्र तटवण्याच्या पहले बल्ले का बाहरी किनारा लेके गई सीधा लेग थर्ड मैन के दिशा में. तब तक 1 रन की गुंजाइश ही रहना पड़ा. दूसरे रन लेने के चाहते थे मगर 2 रन की कोई गुंजाइश नहीं. 1 रन ही मुकम्मल. 1 ही रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 36. शेष 2 गेंदों में कितने रन बटोरते BG1 के खिलाड़ी तजेंदर और आशुतोष ये देखना है. संदीप सोमानी गिरीश की अगली गेंद डालने के लिए तैयार. वह सामने है आशुतोष. एक बार फिर उठा के खेलने के प्रयास में पूरी तरह काम बल्ले का अंदरूनी किनारा लगे के जा रही और 1 ही रन पे संतुष्ट होना पड़ा. 1 ही रन के साथ स्कोर बढ़ता हुआ संदीप 37. लॉस ऑफ 1 विकेट. आखिरी गेंद बाकी. आखिरी गेंद बाकी. उसके सामने तजेंदर चौका छक्का दागते हैं कि यही देखना. एक बार फिर आगे आकर खेलने के प्रयास में पूरी तरह गेंद हवा में गई और स्कोर 6 से बढ़ता हुआ 43. आज नाही सोडणार DJ, कोण नाही पाटील. सोडणार. The next match is between Phoenix and Orion. I request both the captain to please come for the toss. Phoenix side. Captain. तजेंदर याचं मात्र 3 चौकार आणि 2 षटकारांनी धाव संख्या आहे ती 33 आणि संघाची धाव संख्या मात्र आहे ती 43 आणि 44 धावांचं आव्हान दिलं विजयासाठी ते सिद्धिविनायक ऑर्चिड साठी. कारण सिद्धिविनायक ऑर्चिड मध्ये तेवढे तगडे फलंदाज आहे. फजलू आहे, अंकुश तर्टे आहे. Sorry. The next match is between Spring and Orion. I request both the captain to please come for the toss. चला स्प्रिंग 1 चे दीपक कांबळे नाणेफेक साठी जायचंय.
लखलखत्या उन्हात धावा जमवायच्या आहेत त्यात 44. I would request Kanishk from Motherhood to please come for the toss. It's the first semi-final between Orion and Spring One. Motherhood is the official sponsor for all the trophies of RRWA Sports Meet 2019. Just a minute, say one photo to captain. This is no, so bata do by head or tail. This is tail. This is tail and this is the head. Who is calling the toss? Orion is calling the toss. Let's spin the coin. No. You leave it there now only. Orion has called head and Spring has won the toss. It's tails. Deepak Kamble, what have you decided? Fiddling plus. Fielding. Yeah. Any target to restrict Orion? No target. Free. Enjoy. Sir, they already told that they want to enjoy the cricket. How about you? We will also enjoy and make runs. That's a good spirit of cricket. Please have a round of applause to this both the team. अनिकेत स्टार्ट कर अनिकेत आमच्याकडनं काहीतरी Only 2 minutes more. 2 minutes more. जब तक डीजे हो जाए डीजे टॉस कुठला संघ जिंकलाय दीपक दादा टॉस कुठला संघ जिंकलाय टॉस Let's start the match. The first semi-final between Spring One and Orion. Spring One has won the toss and elected to field. चला मैदानाकडे वळूया आता खेळपट्टीकडे वळूया सलामीची जाडी जातोय ती सिद्धिविनायक ऑर्चिडचे अंकुश तरटे आणि फजलोची सलामीची जोडी मैदानात जातोय आणि असा आव्हान आहे तो 44 धावांचा आव्हान 4 षटकात 44 धावांचा आव्हान पेलवायचं आहे ते अंकुश तरटे आणि सिद्धिविनायक ऑर्चिडच्या खिलाड़ूना। सभी से निवेदन है कि जो कमेंट्री बॉक्स के सामने खड़े कृपया यहाँ से
हटे तो हम आपको लाइव जो आंखों देखा हाल है वो आपको आप तक पहुंचा सकते हैं। आशुतोष तिवारी। और 4 ओवर में 44 रन 11 के औसत से रन बनाने होंगे। आशुतोष बॉलर का नाम क्या है? और आशुतोष पहली गेंद लेकर आ रहे हैं और सामने है तरटे और पहली बॉल मारने की कोशिश की, 1 रन आसानी से लिया। गेंद गई थी सिलीमेडॉन और मिड विकेट के बीच में, जब तक कि फील्डर उसे फील्ड करते ही बैट्समैन 1 रन लेके अपना खाता खोल दिया। इस तरह से 1 रन के साथ चला 44 धावांचं आव्हान, मात्र पहिल्याच चेंडूत 1 धाव मिळतो. अंकुश तरकडे पुढचा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात फजलू यशस्वी होतोय आणि जातोय तो कव्हर पॉइंटच्या दिशेने. हा खणखणीत फजलूचा चौकार. डीजे मैं सभी से निवेदन करता हूं जो ग्रीन कारपेट के सामने है या ग्रीन कारपेट पर बैठे हैं, कृपया यहाँ से थोड़ा हट जाए। और ये लगातार दूसरा चौका। रिक्वेस्टिंग ऑल ऑफ यू नॉट टू सिट और नॉट टू स्टैंड ऑन द ग्रीन कारपेट। रिक्वेस्टिंग एवरीबडी प्लीज कोऑपरेट। चला फजलू मात्र 2 जो चेंडूवर भी ग्रीन कारपेट पे खड़ा है प्लीज हट जाओ. फजलू मात्र जो भी 2 स्टेज चेंडूवर के आगे चौकार ग्रीन मारतो. कारपेट पे आतापर्यंत खड़ा है हट स्टेअर जाओ. जो भी ग्रीन कारपेट के ऊपर खड़ा है प्लीज हट जाओ. दीपक कांबले जी प्लीज एंश्योर करें कि ग्रीन कारपेट पर कोई नहीं रहे। चला निर्धाव चेंडू टाकतोय तो आशुतोष. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. सुरेंद्र चेंडू काढतोय. सुमित तेंदू अडवण्यात यश मिळाय. 1 धाव सहजरित्या मिळतोय. दुसरे धावेचा प्रयत्न करतोय अंकुश तरटे, मात्र एक धाव मात्र रोखू शकला नाही. दुसरी धाव मिळू शकला नाही. त्यामुळे 1 काय होईना संघाची धावसंख्येत भर पडतोय. संघाची धावसंख्या होतोय ती 10 आणि फजलू याची धावसंख्या होतोय 1 चौकार आणि 2 चौकार आणि 9 अशी धावसंख्या असलेला तो फजलू. मात्र विजयासाठी प्रत्येक षटकामागे 11ची रणनीती आहे. तीच रणनीती आखण्यात ते यशस्वी होत आहेत ते अंकुश तटे कंपनी. आता मात्र तटलोय. बघूया चेंडू काही वेळ हवेत जातोय आणि हा षटकार. और ये बढ़िया सा 6 जिसकी जरूरत है, क्योंकि 4 ओवर में 11 के औसत से आपको 44 रन्स बनाने हैं, तो ये आक्रामक रुख आपको अपनाना ही पड़ेगा। और बिल्कुल उसी दिशा में तरटे का ये स्ट्रोक। बघूया कर्णधार अमोल गायकवाड कुणाच्या हातात चेंडू देतोय. तुषार शर्मा. डिस्कशंस आर गोइंग ऑन ऑन द ग्राउंड। स्ट्रेटेजी और रणनीति बनाना पड़ेगा, क्योंकि अगर इसको नहीं रोकेंगे तो ये मैच हाथ से भूमि के फिसलता चला जाएगा। चला म्हणणे आपण एक चांगला खेळाडू आहोत, मोठा नाव आहे आपलं, आपण देखील स्पीडअप करायचं. अद्याप देखील आपल्याला भरपूर सामने देखील खेळवायचे आहेत. स्पीडअप करायचं म्हणणे आपल्याला स्ट्रिक्ट वॉर्निंग असेल, आपल्यावरती पूर्णपणे दारोमदार असेल या सामन्याला लवकरात लवकर संपवण्याचं. दरम्यान दुसरा षटक घेऊन येतोय तो अभिषेक. पहिला मात्र मागडा षटक झाला. धावा जमल्या त्याच्यात मात्र त्या 16 षटकार आणि चौकार अशी पहिल्या षटकावर पॉवर प्लेच्या षटकात धावा जमवल्या त्या 16. जिंकण्यासाठी आव्हान मात्र जवळ करण्यात येत आहे ती सिद्धिविनायक ऑर्चिड संघ. मन्नी आणि अमोल गायकवाड यांचं काय नियोजन असेल, काय खेळपट्टीची ही असेल ते सांगण्यात. अभिषेकच्या हातात चेंडू दिलाय. बघूया अभिषेक कुठल्या पद्धतीने चेंडू टाकतोय आणि किती धावा देण्यात तो यशस्वी होतोय. फुलटॉस मध्ये चेंडू जातोय तो आणि पुन्हा एकदा षटकार.
चला फजलू साठी लॉलीपॉप चेंडू टाकला तर फजलू नक्कीच चेंडू भिरकावेल त्या साई अंशा बाजूनं 30 दिशा मनगटात जोर असलेला तो फजलू. दरम्यान आशुतोषचा पुढचा चेंडू पहिल्या षटकात 6 धावले. आता मात्र पुन्हा एकदा बिग 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 सिक्सर. आला बॉल आला. डीजे आता नायक नाही तो खलनायक कोण हेच बघायचं आहे. नायक कोण असेल आणि खलनायक कोण असेल. BG1 किंवा सिद्धिविनायक साठी ज्या आशा होत्या त्या मात्र ज्याच्यावर विश्वास ठेवला जातो तो विश्वास मात्र अभिषेक सार्थ करत नाही. पुन्हा एकदा फजलू करतोय. बॅक टू बॅक हा षटकार. पुन्हा एकदा चेंडू अडवला जातोय. डीजे 34 रन लगातार 3 छक्के लगातार 3 सिक्सर. फजलू ने अपने इरादे स्पष्ट कर दिए. चला दावेदार मानलेली टीम मात्र कुठेतरी बॅकफुट वर येतोय. 10 धावा पाहिजे जिंकण्यासाठी BG1 संघाचे. आता मात्र पुन्हा एकदा तटवलाय. सरळ जातोय सीमारेषा बाहेर. बॅक टू बॅक चौकार मारतोय तो फजलो. आता मात्र विजय कुणाच्या दिशेने जातोय तेच बघायचंय. बहुत ही बढ़िया चौका. डीजे सभी से रिक्वेस्ट है कि ग्रीन कारपेट के सामने से और कमेंट्री बॉक्स से हटे. सभी से रिक्वेस्ट है कि ग्रीन कारपेट और कमेंट्री बॉक्स के सामने से हटे. और ये बहुत ही आतिशबाजी और ये छक्का. इसके साथ ही ये मैच खत्म. DJ, I request Orion and Spring, please take up their positions. Orion and Spring. Orion and Spring. Orion team. Mike, और एक Mike, cordless. I have it. Relax. Semi-finals बाकी है अभी भी. Finals बाकी है. हम लोग अच्छा खेला. Finals बाकी है guys. Still finals are pending. आराम से. Hello. Finals बाकी है अभी. Finals बाकी है. That was a fantastic match. Hello. I request please stage से बाजू में से हो जाए please. Request. Now. फजलू ना. सिद्धिविनायक ऑर्चिड. सिद्धिविनायक टीम प्लीज कम. सिद्धिविनायक टीम प्लीज कम. तर नक्कीच फैजलू याच्या पारीमध्ये त्यांनी फलंदाजी करत असताना 9 चेंडूंमध्ये 37 धावा कुठल्या गेल्या. एक षटक देखील त्यांनी हाताळलं आणि त्या षटकामध्ये 14 धावा देखील खर्च केल्या. तर नक्कीच एकदा जोरदार ताल्या झाल्या पाहिजेत फैजलू याच्यासाठी.
I want to know the man of the match from your own. Who is that? I would request Kanish from Motherhood to please come and hand over the trophy of man of the match to Fazlu. Please come. Motherhood is a sponsor for all the trophy of RLW Sports Meets. So please have a round of applause to Motherhood as well. Avinash, camera.